आपला 5वा दिवस आहे आणि आज आपण पाहणार आहोत वाशिम पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर क्वेश्चन पेपर 2022. सगळ्यात पहिला प्रश्न बघा यांनी काय दिलेला आहे तर धनुर्वात ही संधी कशी सोडवली जाईल हा प्रश्न नेहमी विचारला जातो. धनुर्वातची संधी कशी सोडवतात माहिती का? धनुः अधिक वात. मागच्या पेपरमध्ये पण मी ही संधी तुम्हाला सोडून दाखवली होती. धनुः अधिक वात. राजाच्या वस्त्राची देखभाल करणारा कापडनीसला बोलतात. राजाच्या वस्त्रांची जो देखभाल करतो त्याला. आजीवक तर नाहीच, किन्नर पण नाही आणि खलाशी सुद्धा नाही आहे. खूप सोपा प्रश्न होता. निर्दोष या सामासिक शब्दाची फोड करा. निर्दोष, न्यायालयाने त्याला निर्दोष मुक्त केलं म्हणजे त्याचा काही दोष नव्हता म्हणून त्याला मुक्त केलं. दोष नसलेला. निर आणि दोष नाही, दोष असलेला नाही. दोष असलेला गुन्हेगार, दोषासहित नाही. पुढचा प्रश्न बघा. दुसऱ्याची कडी धाव धावून वाढी ह्या म्हणीचा अर्थ कोणता? म्हणजे तुम्ही एका मित्राच्या लग्नात गेले, ठीक आहे, आणि तुम्हाला लाडू किंवा बुंदी वाटायचं काम दिलं आहे आणि तुम्ही हे सगळ्या लोकांना भरभरून वाढताय. म्हणजे तुम्ही दुसऱ्याची गोष्ट लोकांना वाढताय ना. आणि यालाच बोलतात दुसऱ्याची कडी धाव धावून वाढी. म्हणजे दुसऱ्याची वस्तू देण्यास अतिउदार आणि स्वतःची वस्तू द्यायची आली तर अतिकंजूस. याचं उत्तर येणार ड. दुसऱ्याची वस्तू देण्यास अतिउदार. गोधन या शब्दाचा समास ओळखा. गोधन, आता गोधन म्हणजे ना गाईचं धन असं सुद्धा तुम्ही त्याला बोलू शकता. म्हणजे पहिलं शब्द आहे गो, तो काय तर तो विशेषण आहे आणि धन हे काय विशेष्य आहे. आणि जेव्हा विशेषण प्लस विशेष्य असं एखाद्या शब्दामध्ये येतं ना तेव्हा त्याला बोलतात कर्मधारय समास. पुढे बघा. खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. लांडोर तुम्हाला माहिती आहे, मोराला पुरुषवचनी मोर आहे आणि मोराचं स्त्रीलिंग काय लांडोर. साध्वी, साधूचं स्त्रीलिंगी साध्वी आहे. गोपी, गोपी तो तुम्हाला माहिती आहे की स्त्रीलिंगी शब्द आहे. त्यांनी बोलले पुल्लिंगी शब्द कोणता? एडका. एडका हा पुल्लिंगी शब्द आहे. मराठी एकंदर टिंब सर्वनाम आहेत. मराठीमध्ये किती सर्वनाम आहेत? 9 सर्वनाम आहेत. लक्षात ठेवा, मराठीमध्ये 9 सर्वनाम आणि सगळी सर्वनामं तुम्हाला माहीत सुद्धा पाहिजेत. मोरावाळिंबेमध्ये तुम्हाला मिळून जातील. तो नेहमीच भांडण करतो या वाक्याचा काळ ओळखा. तो नेहमीच भांडण करतो हा कोणत्याही परिस्थितीमध्ये भूतकाळ नाही आहे. म्हणजे तुमचं ब उत्तर उडालं, अ पण उडालं, अ मध्ये पण भूतकाळलेलं आहे, बरोबर. आता वर्तमानमध्ये तो चालू वर्तमान काळ आहे की रीती वर्तमान काळ आहे? तर तो रीती वर्तमान काळ आहे. तो नेहमीच भांडण करतो. विद्यार्थी भांडार या शब्दातील विरामचिन्हे कोणते? आता विद्यार्थी भांडार यामध्ये हे जे विरामचिन्ह दिलेलं आहे ना मध्ये, याला बोलतात विकल्प चिन्ह, संयोग चिन्ह. विद्यार्थी भांडार, विद्यार्थी डॅश भांडार याला बोलतात संयोग चिन्ह. प्रश्नचिन्ह वगैरे तर हे नाहीचे. अवतरण चिन्ह सुद्धा नाही आहे. दिव्याच्या प्रकाशात पुढून येणाऱ्या श्वापदाचे डोळे रत्नासारखे चमकत होते. कशासारखे चमकत होते? रत्नासारखे. म्हणजे रत्नाची उपमा दिलेली आहे श्वानाच्या डोळ्यांना, म्हणजे याला बोलतात उपमा अलंकार. क. पुढे बघा. त्याने भाजी घेतली हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे? त्याने भाजी घेतली. आता याच्यामध्ये भाजीच्या ऐवजी जर मी भात लिहिला तर आपलं क्रियापद काय होईल? त्याने भात घेतला. म्हणजे भाजी हे जे कर्म आहे ना त्याच्या लिंगावर तुमचं क्रियापद बदलतंय. मग हा झाला कर्मणी प्रयोग. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी देशी शब्द ओळखा. विचार, सिनेमा, पोवाडा यापैकी नाही. पोवाडा मराठी माणसाला तर माहीतच पाहिजे. पोवाडा आपला देशी मराठी शब्द आहे. साहेब ऑफिसात नाहीत हे कोणत्या प्रकारचं क्रियापद आहे? शक्य क्रियापद, अनियमित, प्रयोजक, उभयविध क्रियापद. बघा, कुठेतरी कोणीतरी असणे याचं हे भूतकाळाचं म्हणजे एक रूप आहे की साहेब ऑफिसामध्ये नाहीत म्हणजे ते अनियमित क्रियापद आहे. सहसा आपण खाणेला काय बोलतो? खातो किंवा खाल्ले. पण असण्याचं काय झालं आहे? नाहीच झालं आहे. म्हणजे खूपच वेगळं आहे ना. म्हणजे नियमित ट्रान्सफॉर्मेशन नाही आहे त्या क्रियापदाचं म्हणून त्याला अनियमित क्रियापद असं बोलतात. बहर मारणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. बहर मारण्याचा अर्थ असतो चैन मारणे म्हणजे मजा मस्ती करणे किंवा आरामात राहणे एकदम. खालीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत आला आहे? कानडी म्हणजे कन्नडा भाषेतून आलेला आहे. कन्नडा भाषेतून काय येणार आहे? साऊथ इंडियातून डोसा येणार आहे ना. रिक्षा थोडी येणार आहे किंवा धुळणे थोडी येणार आहे, बटाटा थोडी येणार आहे. डोसा. याचं उत्तर येणार ब. खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा. तर याच्यामधला मला थोडा डाऊट आहे या क्वेश्चनवर, त्यामुळे हा क्वेश्चन मी नंतर घेईल. मे बी याचं उत्तर तालू असू शकतं पण आपल्याला अजून कन्फर्मेशन नाही, त्यामुळे हा प्रश्न आपण नंतर बघूया. भारुड या काव्य प्रकार कोणामुळे? भारुड संत एकनाथ. तुम्हाला माहीतच पाहिजे संत एकनाथांच्या भारुडं खूप प्रसिद्ध आहेत. विंचू चावला कायमी करू वगैरे. अनाठायी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. अनाठायीचा तर्क विरहित म्हणजे अनाठायी म्हणजे त्या गोष्टीला काही लॉजिकच नाही अशी गोष्ट. तर्कविरहित. खालीलपैकी कंठ तालव्य. कंठ तालव्य म्हणजे तुमच्या कंठाला पण यूज झाला पाहिजे आणि तुमचा
ताळू आहे तो पण यूज झाला पाहिजे. मग कोणतं शब्द किंवा वर्ण बोलताना आपला कंठ आणि तालू दोन्ही यूज होतात? तर आई. आई आपण जेव्हा बोलतो जेव्हा मागची जीभ वर लागते आणि कंठाचा पण यूज होतो, मग त्याला बोलतात कंठ तालव्य. कृष्णार्पण या समासाचा कोणता प्रकार आहे? कृष्णापण म्हणजे कृष्णाय अर्पण म्हणजे कृष्णाला अर्पण ना, म्हणजे हे झालं चतुर्थी तत्पुरुष समास. हे झाले आपले वाशिम पोलीस कॉन्स्टेबल क्वेश्चन पेपर 2022.